आरोपी अनुज तिवारी हा मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर स्वतःचा बनावट प्रोफाईल तयार करायचा. त्यानंतर एकट्या राहणाऱ्या किंवा ज्येष्ठ महिलांशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन करायचा. डोंबिवलीतील पीडित वृद्ध महिलेला त्याने विवाहाचे आणि सोबत राहण्याचे खोटे स्वप्न दाखवले. त्यानंतर कधी व्यवसाय तर कधी आजारपणाचं कारण सांगून त्याने हळूहळू या महिलेकडून 57 लाख रुपये उकळले. धक्कादायक बाब म्हणजे या आर्थिक फसवणुकीमुळे सर्वस्व गमावलेल्या या 73 वर्षीय वृद्ध महिलेवर थेट वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आहे. आरोपी सध्या विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने आणखी किती महिलांची फसवणूक केली आहे याचा कसून तपास पोलीस करत आहेत. दरम्यान अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या इतर महिलांनीही न घाबरता पुढे येत तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. 2025मध्ये एका वृद्ध महिलेला मॅट्रिमोनियल साईटवरून एका आरोपीने संपर्क करून तिच्याबरोबर राहून आणि तिचेच मोबाईल सिम कार्ड वगैरे यूज करून त्याने तिला फ्लॅट घेण्याचा बहाणा दाखवला आणि त्या माध्यमातून तिच्याकडून जवळपास 57 लाख रुपये घेऊन तो पळून गेलेला होता. आरोपीचा शोध लागत नव्हता. आरोपीचा आम्ही शोध लावलेला आहे आणि त्यास अटक केलेली आहे. आरोपीचं नाव आहे अनुज संतोष तिवारी उर्फ अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी उर्फ अनुज सिंग संतोष सिंग अग्रवाल, वय 48 वर्ष. हा मूळचा ग्राम चंद्रावल, पोस्ट मोहकमपूर, मंदरुवा, जिल्हा सीतापूर, राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणचा आहे. या आरोपीने अशाच पद्धतीने इतर महिलांनासुद्धा फसवलेले आहे आणि त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. या बाबतीतले त्याच्यावर दिल्ली आणि अमरावती या ठिकाणी मीरा भाईंदर या ठिकाणीसुद्धा गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे. आरोपीची कालच ज्युडिशियल कस्टडीमध्ये रवानगी झालेली आहे. दरम्यान आता पुढे या प्रकरणात आणखी काय समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.